तर मंडळी, चिप्स बनवण्याचा कार्यक्रम चालू झालेला आहे. दुसरी रेसिपी आपली उन्हाळी वाळवणातली. एकीकडे साल काढलं जाते, एकीकडे पाण्यामध्ये चिप्स बनवले जातात ते. आणि हे एक्स्ट्रा पाणी घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आंघोळ करायची, ह्यांना आंघोळ करायची त्याच्यामध्ये. आणि तिकडं आमचं शुगर पाय. तुमच्या बाबूला सांगा ना काम करायला. हा, आहे का तिला काय काम? तुम्ही कायसाठी आहात? तुम्हाला कायसाठी आणले? आणि आमच्या बाबूला काम सांगताय तर बस तिथंच बघत काय करतात. मला पण आपको खायला किस वजह से लाया गया है? एक छेलनीसाठी आणली. हे बघा, वय ते मला पिसून दे. पटापटा होईल. बाबू ये बाळा, थोडस आपले दात कामात येतील. कतर कतर चालू कर. भाव देत नाही तुम्हाला. होय का? दिवस रात्र माझ्याजवळच राहते ती. हे लोक हाकलतात ना तुला घराच्या बाहेर. हेच ते दोघं, हेच बाबू, हेच तोंड बघून घ्यायचे. वेळ बसली जागा तर नावावर केली ना तिने, आणि बसून देत नाही. अजून पुढे किचन मध्ये नाही बघला. लाडाचं आहे आमचं बाबू. कच 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 कच. हे जरा जपून करा रे बाबांनो काम. दाखव की ग. मस्त झालेले, लांब लांब. मला येत नाही काय येतं तुम्हाला खायला. किती वेळा धुवायचं मम्मी यांना? या पाण्यातून इकडे धुवायचे, पाण्याने धुवायचे, 3 पाण्याने धुवायचे. पहिलाच बटाटा घेतलाय तरच हे असं झालं आणि तसं झालं. सगळे तुकडे 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 तुकडे. मी बच्चा आहे, मला येत नाही. ओके, करते मी का बस. आमच्या मम्मीचं असं म्हणणं आहे की ना, चिप्स एकसारखे येण्यासाठी ना, जर बटाटा फिरवला नाही तर हे असं येतं. तर म्हणून खिसता खिसता ना बटाटा आहे ना हातामध्ये असं खिसलं की दोन चिप्स असे काढले का तिसऱ्या चिप्सला असा बटाटा काढायचा. मग तेव्हा एकसारखे चिप्स येतात. नाही तर जाड पातळ येतं तिकडं असं म्हणा. चिप्स चांगले पांढरे शुभ्र होण्यासाठी 2 ते 3 वेळा पाण्यातून स्वच्छ धुवून घ्या. 2 ते 3 वेळा आपण स्वच्छ करून घेतलेलं आहे. आता शेवटचं आपल्याला रात्रभर हे चिप्स आहे ना पाण्यात ठेवायचे आणि त्या पाण्यात तुरटी फिरवायची, जेणेकरून आपले चिप्स काळे नाही पडणार. तुरटीचं काही प्रमाण नाही ना? पूर्ण पाण्यात डुबून ठेवायचे, वरती राहिले तर लाल पडतात. ओके, चलो आता हे झाकण ठेवून देऊ. दुसऱ्या दिवशी सकाळी 5:30लाच उठवलं. मम्मीने इथे पाणी तापायला ठेवलेलं आहे आणि साईडला आपण जे पाण्यात चिप्स ठेवले होते ते काढून आणलेले आहे. इथं मीठ टाकायचं आपल्याला 2 ते 3 चमचे. तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त करू शकता. नंतर आपल्याला पाणी उकळल्यावर चिप्स सोडायचे आणि अर्धवट शिजवायचे, पूर्ण शिजवू नका. इथं आपले आता चिप्स शिजलेले, त्यांना काढून घेऊया आपण गरम पाण्यातून आणि त्याच पाण्यामध्ये दुसरा सेकंड बॅच टाकू. मम्मी यांनी माठ पाडला असता कशाला? बाटली भरतानी. आणि ते पण गॉगल न लागता, गॉगल लावल्यावर दिसत यांना. मम्मी हे तंगडा आहे ना फाकलं त्याचं. फाकू कसं शकतं? हा, तुम्ही का आहे का जग्गा जासूस? मम्मी नसल्यावर लक्ष द्या आमच्यावर. खाऊन बघायचे, कचकच जर नाही लागले तर शिजलेत समजायचं. शिजलात ना, हे काय? मी खाल्लं.
हां धरा. दुसरं काम आमची बहिणी करून सांगतील म्हणजे त्यांचं फेवरेट आहे. कचकच नाही लागणार गाईस. हे बघा मऊ लागतं मस्त लागतं. हो. तर मंडळी रोजच उन्हामध्ये ना सगळं उन्हाळी सामान करावं लागतं. त्यामुळे आज लवकर आवरलं आणि लवकर आलो आहे वरती. आज चिप्स बनवलेत तर चिप्स टाकायला जरा वेळ लागतो म्हणून आत्ता आलो आहे आम्ही. भारी आहे ना, मस्त थंडगार हवा लागते पण काम करायला पण कंटाळा येणार नाही. आता टाकतो पटापट, सुकली पण पाहिजे. त्या दोघे टाकतायत. चिप्स सर्व टाकून झालेत. आता मस्तपैकी कडक उन्हात वाळू देऊ आणि नंतर मग तळून खाऊ. 12 किलो चिप्स 2 दिवस उन्हात वाळून आपले तयार झालेत. चला मग तुम्हाला तळून दाखवूया कसे झालेत तर, आणि लाल होत आहेत का ते पण बघू. बघू शकताय चिप्स आपले अजिबात लाल झालेले नाही आहे आणि खायला सुद्धा अगदी मऊसूत असे छान लागतात, क्रिस्पी मस्त. तुम्ही सुद्धा जरूर ट्राय करा आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला रेसिपी कशी वाटली तर. आणि हां, आम्ही रेसिपीसोबत आमच्या घरचा रुटीन किंवा थोडंफार काही ब्लॉग असतो आमचा, तो सुद्धा तुमच्यासोबत शेअर करतो. त्यामुळे कमेंट करून सांगा तुम्हाला असे ब्लॉग किंवा रेसिपी ब्लॉग्स बघायला आवडतात का. जर हे असे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, फॉलो करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून माझा नवीन व्हिडिओ आला तुमच्या मोबाईलवर लगेच नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला समजेल. चला मग भेटू पुन्हा नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.